आज आपण रेडिएशन म्हणजेच एखाद्या पेशंटला किमोथेरपी झाली असेल किंवा एखाद्याला कॅन्सरनंतर रेडिएशन सांगण्यात आले असतील तर त्या रेडिएशनमध्ये होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत तर हे कमी करण्यासाठी किंवा याची जी तीव्रता आहे ही तीव्रता कमी करण्यासाठी आपण काही होमिओपॅथिक औषधं घेऊ शकतो किंवा कोणत्या साईड इफेक्ट्सवरती होमिओपॅथिक औषध घेऊ शकतो हे आज आपण बघणार आहोत। त्यात आहेत त्वचेवरील परिणाम, जसं की रेडिएशनमुळे त्वचा ही लालसर होते, आग होते, जळते, खाज सुटते, असे बरेच परिणाम स्किनवरती होतात, त्वचेवर होतात। तर त्यामध्ये आपण होमिओपॅथिक खूप चांगल्या प्रकारे वापरू शकतो। थकवा खूप जास्त येतो रेडिएशनमुळे, त्यासाठी आपण होमिओपॅथी वापरतोच। त्यानंतर फुफ्फुस आणि श्वसनाचे आजार ज्या लोकांना असतात, म्हणजे ज्यांना चेस्टमध्ये म्हणजे छातीमध्ये रेडिएशन ज्यांना दिलं गेलेलं असतं त्यांना हे त्रास वाढतात, श्वास घ्यायला त्रास जातो, फुफ्फुसाच्या आजारांमध्ये काही वाढ होऊ शकते। तर अशा ठिकाणी पण आपण होमिओपॅथिक औषधे घेऊन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतं। त्याचबरोबर पचनाच्या बऱ्याच समस्या निर्माण होतात, त्याचमध्ये जुलाब होणे, मळमळ होणे, उलटी होणे, अन्न न पचणे, या सगळ्या गोष्टींवरती होमिओपॅथीद्वारे आपण कंट्रोल मिळवू शकतो। तांत्रिक आजार ज्यांना आपण मेंदूला एखाद्या वेळेस रेडिएशन दिले असतील किंवा मणक्याच्या ठिकाणी कुठे रेडिएशन दिले असतील तर त्यामध्ये सुद्धा बरेचदा त्रास होतो, तर ते सुद्धा आपण होमिओपॅथीद्वारे कव्हर करू शकतो। प्रजनन संस्था महिलांमध्ये याच्यावरती खूप जास्त परिणाम होतो। पुरुषांमध्ये समजा त्या भागामध्ये जर रेडिएशन दिल्या गेले असतील तर तिथे सुद्धा बऱ्यापैकी खूप जास्त परिणाम होतो, त्यामुळे ते सुद्धा आपण होमिओपॅथीद्वारे कमी करू शकतो। लठ्ठपणा आणि सूज हा सगळ्या पेशंट्समध्ये असणारा प्रश्न आहे की लठ्ठपणा आणि सूज आम्ही कसं करायचं, तर हे सुद्धा हळूहळू वेळेप्रमाणे होमिओपॅथिक औषधांनी कमी होऊन जाईल। या संदर्भात जर आपणास काही क्वेरी असेल तर आपण कधीही फोन करू शकता आणि त्या संदर्भात मार्गदर्शन मिळवू शकता। प्रत्येक रुग्णाच्या शरीरानुसार त्याच्यात येणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत की नाही हे सगळे वेगळे असतात, त्यामुळे प्रत्येकच रुग्णामध्ये हे सगळेच्या सगळे कॉम्प्लिकेशन्स असतील असं नाही।